मी विठ्ठल साहेबराव आगोने चाळीसगाव, माझ्या वतीने आपले मार्केटचे सभापती आणि उपसभापती तसेच इतर आपले भाऊ संचालक मंडळ यांनी आम्हाला वेळ दिला, त्याच्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो। शासन काय सांगतं, तुम्ही जनावरांची खरेदी विक्री करा, परंतु त्याचे नियम जे आहेत ते इतके काही कडक आहेत की सर्वसाधारण शेतकरी तो करू शकत नाही। त्याच्यामुळे त्याला कुठंतरी काहीतरी मार्ग शासनाने जरी काढला तर हे फार बरं होईल। पण आता ते मोठे विषय मंत्रिमंडळातून ते पास झालेले विषय तिथपर्यंत आपल्याला सर्वसाधारण लोकांना पोहोचणं शक्य नाहीये। परंतु जो स्थानिक लेवलला जो थोडासा तो त्रास आहे होणारा, बाहेरून लोक येतात, लोकांना मारझोड करता, हे करता ते करता, तर कमीत कमी सभापती उपसभापती साहेबांनी याच्यावर लक्ष घालून कमीत कमी आपल्या आवारामध्ये हे बाहेरचे लोक येऊन कोणाचं तरी जनावर ओढता, दादागिरी करता, हे करता, तर कमीत कमी त्यांना रोखलं पाहिजे। त्यांच्या समस्या काय आहे त्या बसून त्या मिटवल्या पाहिजे। आणि जनावर डायरेक्ट हिसकून घेणं, लोकांना मारणं हे कायद्याने माझ्या मते चुकीचं आहे। त्याचे ते जमा करणे, केस करणे, त्याचे सोडवणे हे काय असतील या रितसर भानगडी आहे। संख्या कोणी किती घ्यायची, गाडीला लायसन आहे का, परमिट आहे का, हे सर्व बघण्याचं काम डिपार्टमेंटचं आहे, पोलीस प्रशासनाचं आहे। ते त्यांच्याकडे जर गेलं तर ते बघता। पण माझं एक विनंती अशी आहे की जे लोक जे करता बजरंग दलच्या नावाने जे करता त्यांनी सुद्धा मार्केट कमिटीच्या अधिकाऱ्यांना विश्वासात घ्यावं, व्यापाऱ्यांना विश्वास घ्यावं, कोणालाही मारझोड न करता त्या गाडीची पूर्ण चौकशी करावी आणि काय त्याची जी कायदेशीर बाब असेल त्यानुसार त्या प्रक्रिया पुढच्या चालू कराव्या आणि जेणेकरून शेतकऱ्याला कुठं काही त्रास होणार नाही। एवढी काळजी जर घेतली तर हा व्यापार अतिशय सुरळीत चालणार आहे। आजपर्यंत चाळीसगाव मार्केट कमिटीचं नाव आहे, चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारचं इथं चाललेलं आहे। त्याच्यामुळे या सगळ्या बाबींचा विचार करून शासनाने पण याच्याकडे लक्ष द्यावं आणि याच्यातून काय मार्ग काढाल तर तो मार्केट कमिटीला सुचवावा आणि मार्केट कमिटी मार्फत आम्ही त्याचं पालन करू हे सांगतो आणि थांबतो। मार्केट कमिटीला शासनाचं 27 फेब्रुवारी 2024चा जो शासन निर्णय झाला आहे त्यानुसार मार्केट कमिटीमध्ये प्रत्येक जे जनावर एअर टॅगिंग केलेलं असेल त्याचाच व्यवहार करावा असा स्पष्ट शासन निर्णय मार्केट कमिटीकडे आल्यामुळे आपण तो त्या ठिकाणी लागू केला। त्यानंतर जे या एअर टॅगिंग संबंधी जी यंत्रणा काम करते त्यांच्याशीही बोलणं झालं की तुम्ही गावोगावं जाऊन या गोष्टीचं थोडंसं माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा की शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांचे एअर टॅगिंग करून घेणं गरजेचं आहे। परंतु कामाच्या याच्यामध्ये किंवा त्यांच्याकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे आपण या ठिकाणी तो कॅम्प सुरू केलेला होता एअर टॅगिंगचा, परंतु बरेचसे जनावरं एअर टॅगिंग नसल्यामुळे शेवटी शासन निर्णय, कारण मार्केट कमिटी ही शासनाच्या अंडर चालणारी कमिटी आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही असं त्यांचे नियम डावलून काही इथं होणार नाही। परंतु ज्या दुसऱ्या समस्या आहेत की कोणीतरी बाहेरचे संघटनेवाले येऊन या प्रकारचा त्रास होत असेल तर निश्चितच आपण तुमचं निवेदन त्याचा अभ्यास करून पुढील जी कायदेशीर आपल्याला जी प्रक्रिया करता येईल ती निश्चितच उच्च स्तरापर्यंत आपण पोहोचवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू, जेणेकरून शेतकरी, व्यापारी आणि मार्केट कमिटी या सगळ्यांचं हित त्याच्यातून साधलं जाईल। हा बाजार 3 हप्त्यापासून 4 हप्त्यापासून बंद आहे। शेतकरी हैराण झालेला आहे, कारण की आम्ही बी बदला सदला करत नाही। शेतकरी असा झालेला आहे, कोणाचं दवाखान्याचं काम असतं, कोणाचं काही असतं, कोणाचं कसं तरी काहीतरी अडचणी असते, बी भरणचा टाईम असतो। शेतकरी कमीत कमी 3 आठवड्यापासून जनावर मार्केटमध्ये येतोय आणि 3 आठवड्यापासून जनावर वापस घेऊन जातोय। यायला 2000 खर्च, जायला 2000 खर्च। ते म्हणतात शेठ हे बैल द्यायचे तुम्ही घेऊन घ्या। आम्ही बैल घेत नाही, आम्ही एकदम व्यापारी तुरळीत करतोय आणि एकदम कमी प्रमाणात करतोय। तर माझं हेच म्हणणं आहे का याला काहीतरी निवेदन करून काहीतरी मार्ग काढावा आणि कुठेतरी हे थांबावं। पावती करून काही अडचणी रस्त्यात पण येतात पावती असल्यावर, कारण हे पावती पाहून सुद्धा अडचण येतात, अडचण येऊ नये बा, हे आमचं निवेदन आहे। याच्याकडे लक्ष देऊन आम्हाला कोणत्या तरी मार्गदर्शन करा आणि याच्यावर निर्णय घ्या, हीच माझी विनंती। सब व्यापारी है हाँ, और हम जानवर इस बाज़ार से अगले बाज़ार में ले जाके बेचते। हम भाकड़ जानवर जैसे बैल जोड़ी होगी जो शेतकरी के काम की नहीं वो हम 80 की भी लेते, 90 की भी लेते। 40 बाज़ार ऐसा बाज़ार है। अच्छा। और भैंस, भाकड़ भैंस हम 80 की भी लेते और भैंस भी 90 की भी लेते, एक भैंस। और बैल जोड़ी 80 की 90 की। अब हमने जो है तो इसका
बंद का निर्णय पूरे महाराष्ट्र में बेमुद्दत बंद कर दिए। खरीदी बिक्री हमने बंद कर दिए। हमको अभी ये खरीदी बिक्री इसलिए बंद करे हमने कि हमको इससे आगे जो है तो बहुत तकलीफ हो। आगे गाड़ियाँ पकड़ ले रहे, गाड़ियाँ रुका ले रहे, मार रहे, जोड़ रहे, हम पे झूठे केसेस बना रहे। और प्लस और बात ये है कि जो जाओ सिर्फ उधर से बंद करे हमने, ये बंद में हमारा नुकसान नहीं है, ये बंद में टोटल पूरा नुकसान शेतकरी का है। हमारा नहीं है, इसके अंदर नुकसान टोटल जो है तो शेतकरी का भी नुकसान है। शेतकरी से जब हम वो जानवर नहीं खरीदेंगे तो शेतकरी की जो आवक है, शेतकरी हमको बेच के उसमें उसका दूसरा लेन देन करता, कुछ इतर उसका बियाना भरना, कुछ खेती के औजारे लेता, वो सब वो ले नहीं पाएगा। और ये जब ये उसका इस तरीके से नुकसान होगा। और हम तो क्या है, नहीं लेंगे तो हमारा ऐसे भी हम लेते हैं तो रास्ते में लूट होती, मार होती, छीन लिया जाता, तो हमारा तो वैसे भी नुकसान हो रहा था। इसलिए हमारा बर्थडे पिटा ऐसे ही आसान है। और हमने इसके लिए बंद करे कि हम इसके आगे दूसरा उपाय, हम जैसा कुछ भी धंधा उद्योग जैसा हमारे हिसाब से 2-5 हम यहाँ कमाते थे, हम दूसरे धंधे में कमा लेंगे। हम सिर्फ हमारा जो चलता है तो हमारे जरिए से शेतकरी का भी फायदा है। आज भाखड़ महेश तुम्हारी कुछ काम की नहीं हो, 50 की तुम यहाँ से अगर 200 किलोमीटर दूर भी ले जाएंगे, बैल 200 किलोमीटर दूर भाखड़ बैल भी ले जाएंगे, तो ये मुहिम पूरे महाराष्ट्र में चालू है। अच्छा। ये तुम्हारा जानवर 1 रुपए का भी हमारे ना, हम जब नहीं लेंगे तो ये तुम्हारा कुछ काम का नहीं। जो पैसे तुम्हारे पास इसके घट जाते थे, जैसा महेश के जानवर के जो भी इतर जानवर है उसके, तो वो हम जब हम नहीं लेंगे तो कोई नहीं लेगा। पूरे महाराष्ट्र में इसकी बेमुद्दत मुहिम चालू है, यानी आगे तक जब तक हमारे को इसका इंसाफ नहीं मिलता ये बेमुद्दत बंद रहेगा।